कांद्याला बाजारभाव भेटलाच पाहिजे ना. कांद्याला बाजारभाव भेटला तरच आपल्याला शेती परवडन. 500 रुपये रोज द्यायचा आहे. बाजारभाव भेटला, एवढी खतं औषधं महाग, सगळं महाग, पाणी भरणं, कांदा आता या काढणं. महिलांना किती रुपये रोज आहे? 500 रुपये रोज आहे. 500 रुपये रोज. 500 किती रुपये रोज. कामगार कामाला आहेत? आता हे आज 30 कामगार कामाला आहेत. कांदे किती लागवड आहे? कांदा 2 एकर. 2 एकर. लागवडीला खर्च किती आला? लावगडीला खर्च आतापर्यंत आहे ना, लावगडीलाच खर्च आला होता जवळजवळ 60-70 हजार रुपये. आणि आता काढणीचं वेगळंच. आता कालपासून 30 लोक आहेत कांदा काढायला. मग आता कालपासून 500 रुपये रोजाने आतापर्यंत किती पैसे झाले असतील? 15,000 उघड. काल काल 15,000, आज 15,000, म्हणजे 30,000 रुपये काढणीलाच गेले. वाहतूक वेगळीच आली. आता बाजार नाही काय, कांदा साठवून ठेवणार? साठून ठेवणार. मग आता जेव्हा बाजार येईल तेव्हा विकू. आता काही होईल ते ना. किती आहे शेती? आपलं सगळं क्षेत्र, सगळी शेती, सगळे 8 एकर आहे. आता कांद्याची शेती परवडते का? आता नाही परवडत, पण काय करायचं मग? काहीतरी केलंच पाहिजे ना. काही काय बिबट्या वगैरे आहे का? हो आहे ना, बिबटे आहे. बिबटे आहे म्हणून तो ऊस लावत नाही बंगल्याच्या जवळ. बिबटे बिबट्याची भीती म्हणून कांदे लावले. हो, कांदे लावले त्यालाही बाजारभाव नाही. त्याला बाजारभाव नाही. म्हणजे आपण असं म्हणतो, म्हातारपणी केला पती, हा, त्याला ते पुढचं काय म्हणत नाही. म्हणजे ऊस लावला तर बिबट्या येतो, बिबट्या येतो, कांदे लावले तर त्याला बाजार नाही. बाजार नाही. मग आता काय करायचं शेतकऱ्यांनी?